कसं वाटलं प्रो मध्ये जाण्यासाठी? काय म्हणून असं वाटलं की मी प्रो आम्ही जे गोविंदा पथक प्रो भरला आणि प्रो मध्ये शानदारचं असं नाव झालेलं की 8 ते 10 फॉर्म फक्त शानदार गोविंदा पथकाचे गेलेले. फक्त आपण 8 वेळा 8 थर लावले. आठवडा 8 वेळा 8 थर न पडता तसं आम्ही पेनानी टी शर्टवर नावं लिहिलेली. हा, मार्करनी म्हणजे एक असा साचा बनवून त्याच्यात आपल्या शानदार गोविंदा पथक आम्ही हे स्वतः मार्करनी नाव लिहिलेलं आहे. परंतु पारंपरिक गोविंदा कुठे असा नष्ट होईल असं कधीच एखादा भाग येणार नाही. पूर्वेश सरांची गोविंदांवर खूप मोठी मेहरबानी आहे. पूर्वेश सरनाईक सरांची, ज्यांनी जो प्लॅटफॉर्म दिला. तुम्ही कोणाला ऐकत हा गोविंदा पथकाला एक माझा फोटो म्हणजे आदर्श मानून चालतो आता 70 दिवसाचा विमा देखील आलाय सरावाचा, मागच्या वर्षी देखील होता. आणि MRDGA खूप मदत करते, त्याबद्दल देखील शानदार गोविंदा पथकातर्फे तुमचे आभार. हाय हॅलो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन पॉडकास्ट मध्ये. आज आपल्याकडे आलेले काही खास व्यक्तिमत्व आहे. असं आहे की ज्यांचं नावात एकदम शान आहे, एकदम शानदार असं व्यक्तिमत्व आहे आणि खूप आज इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे. आणि हा जो पॉडकास्ट आहे तो स्पॉन्सर आहे आपल्याला. स्वागत आहे तुमचं जोश फिशरीजच्या शॉपमध्ये, जे लोकेटेड आहे भांडूप पश्चिम येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव. इथे तुम्हाला मिळतील उत्तम क्वालिटीचे आकर्षक ॲक्वेरियम फिश, ते पण अगदी योग्य दरात. सोबतच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे फिश टँक्स, बर्ड्समध्ये खूप साऱ्या व्हरायटी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच लिगल पेट्स तुम्हाला इथे मिळून जातील. आणि तुमच्या ॲक्वेरियम फिश, पेट्स, ॲनिमल्स यांची उत्तम काळजी घेण्यासाठी इथला स्टाफ अगदी तुम्हाला योग्य ते गायडन्स सुद्धा देईल. इथे तुम्हाला ॲक्वेरियमची होम सर्व्हिस सुद्धा अवेलेबल आहे. तर नक्की व्हिजिट करा आपल्या जोश फिशरीच्या शॉपला. तर आपल्यासोबत आहे आज दादा, तुमचं नाव? जयेश पुजारी. आणि शानदार गोविंदा पथकाचे आहेत कोच. असं गोविंदा पथक की जे प्रो खेळून आलाय. गेल्या वर्षी प्रो मध्ये खूप सारं नाव होतं शानदारचं. आणि अभिनंदन तुमचं त्याच्याबद्दल आणि स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्ट मध्ये. तर कसं आहे शानदार, मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं, हे नाव ना थोडं युनिक वाटते शानदार. ते शानदार नाव कसं आलंय गोविंदा पथकाला? शानदार नाव आमचं म्हणजे वडिलांच्या काळापासून आलेलं आहे. आमचं नवरात्रोत्सव मंडळ आहे, शानदार मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव. तर हे नाव आम्ही तर स्पेसिफिकली ठेवलं नाही गोविंदासाठी. आमच्या वडिलांनी जे पथक बोलतो आपलं मंडळ चालू केलेलं नवरात्रीचं, तेच आम्ही फक्त पुढे गोविंदा पथकाचं कंटिन्यू केलं. आणि त्याच्यावर पण आमचे विचार झालेले की नाव काय ठेवायचं. तर आमचं मंडळ पहिल्यापासून होतंच, तर आम्ही तेच डिसिजन घेतलं की हेच नाव आपण पुढे मोठं करायचं. आणि त्या हिशोबाने आपलं शानदारच, आम्ही शानदार मित्रमंडळ होतं ते फक्त शानदार गोविंदा पथक चाललं. कधी स्थापना कधी झाली गोविंदा पथकाची? मंडळाची आणि गोविंदा पथकाची मंडळाची स्थापना आता मंडळाला तर नवरात्रीच्या 35 वर्ष पूर्ण झालेत. आणि गोविंदाची स्थापना आमची 2018 मध्ये झाली. ओके, म्हणजे हल्लीच हा, नुकतंच 2 वर्ष त्यात आपले कोविड मध्ये गेले. हा, म्हणजे 2 वर्ष कोविडचे, त्याच्यानंतर 5-6 वर्षाचा प्रवास. हो हो. कसं वाटलं प्रो मध्ये जाण्यासाठी? काय म्हणून असं वाटलं की मी प्रो आम्ही हे गोविंदा पथक प्रो मध्ये घेऊन गेला पाहिजे? प्रो मध्ये जाणं म्हणजे आमचं एक सर्वात प्रथम सर्व गोविंदांचं स्वप्न होतं. तर ते स्वप्न कसं पूर्ण, आम्हाला हे पण नव्हती अपेक्षा की एखादा असा दिवस येईल की आपण शानदार एक प्रो गोविंदामध्ये खेळेल. ज्या दिवशी आम्हाला टीव्ही मध्ये आम्ही बघितलं की असं असं गोविंदांचं चालू आहे, त्यावेळी आम्ही 4 ते 5 थर लावत होतो. 4 ते 5 थर लावत असताना ते खूप मोठं आव्हान होतं की आपण पण प्रो गोविंदामध्ये जाऊ शकतो. पण ते बघत बघत आमच्या मनात एक ओढ निर्माण झाली. आणि सहज एकदा आमचा असाच विषय झाला की मीटिंग होती प्रो गोविंदाची. तर त्या मीटिंगला जाऊया, त्यांचे काय फॉर्मॅट्स आहेत किंवा काय आपण त्याच्यात ऍप्लिकेबल होऊ शकतो का, असं सगळं विचार. आणि फक्त मीटिंग अटेंड करायच्या हिशोबाने आम्ही गेलेलो. तर त्या मीटिंग मध्ये जे झालं, तर ते आम्हाला वाटलं की आपण हे करू शकतो. तर तोच विषय आम्ही सर्व पोरांसमोर मांडला. तर सगळ्यांना आम्ही त्यासाठी प्रोत्साहित केलं की आपल्याला हे करू शकतो. मोठे मोठे मंडळ आहेत, पण आपण तो सगळा विचार बाजूला ठेवून की आपणही करू शकतो, त्या हिशोबाने आम्ही प्रो मध्ये फॉर्म भरला. आणि प्रो मध्ये शानदारचं असं नाव झालेलं की 8 ते 10 फॉर्म फक्त शानदार गोविंदा पथकाचे गेलेले. तर कमिटीकडून पण आम्हाला हे आलेलं की बाबा तुम्ही एवढे फॉर्म भरले. तर आम्हाला फक्त एक होतं तिकडे की फर्स्ट इन फर्स्ट आउट होतं, म्हणजे जे पहिले 32 संघ एंट्री करतील त्यांना एंट्री होती. तर आम्हाला असं नव्हतं झालं पाहिजे की एखाद्याच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे काय झालं तर आम्ही 10 जणांना बसून टाकलं की सगळ्यांनी फॉर्म भरा, ज्याचा पहिला सबमिट होईल. आणि जसं नाव आलं तशी जी पोरं तयारीला लागली एकदम, म्हणजे मन लावून सगळं जोश आला सर्वांमध्ये. मग मला एक आता एकंदरीत सांगा की स्टार्टिंगला जेव्हा गोविंदा पथक चालू झाला, ऑब्व्हियसली तुम्ही काही व्हिडिओ बघितले, इंस्टाग्राममध्ये रील बघितलेल्या शानदार गोविंदा पथकाच्या. जागा खूप छोटी आहे. कितीची जागा आहे? किती बाय कितीची जागा म्हणजे आता तरी आमचा 15 बाय 20 आहे, पण जिथून सुरुवात केली आम्ही
10 बाय 10 पकडा, आपल्या खोली एवढा जागा होती, आजूबाजूला झाडं त्यात फक्त. किती थर लागत होते तेव्हा तेव्हा 5 लावत होतो आम्ही, जागेवरती? जागेवरती 5 थर लावत होतो अच्छा. त्या छोट्या जागेत. मग नंतर जेव्हा पोरांची थोडीफार संख्या वाढली, तेव्हा फक्त आम्ही थोडं बाजूला जागेचं एक्सपांड केलं, 15 बाय 20 वगैरे अशी जागा. अजूनही तीच जागा वापरता? तीच जागा तीच आहे. रोजच्या प्रॅक्टिस साठी सुद्धा तीच हो जागा? हो, तीच जागा वापरतो आम्ही. अच्छा, म्हणजे खूप क्रिटिकल, म्हणजे म्हणजे सध्या गेल्या वर्षीपर्यंत पॉडकास्ट मध्ये सुद्धा हा विषय होता की जागेअभावी जागा भेटत नाही किंवा हो. रस्त्यावरती प्रॅक्टिस करावी लागते गोविंदांना. पण तो शेवटी प्रत्येकाचा लुकआउट आहे. रडत रडतपासनं ही नाही खोटी गोविंदांची हा, हेच नाही रडत बसणं. तो जी जागा करणार म्हणजे भेटेल करणार. तिकडे हा. करायचं आपल्याला. 15 बाय 20च्या जागेमध्ये सुद्धा आता करंटली शानदार गोविंद पथक जे आहे ना, ते मला वाटतं 8 थर लावले आपण. 8 थर. हो. प्रोची प्रॅक्टिस सुद्धा तिकडेच तिकडेच. मग कुठली कसोटी काय असेल ती करणारच. हा. आता तेव्हा 5 तर होते. हळूहळू कशी प्रोसेस झाली मग करायची? 2018 मध्ये आम्ही जेव्हा पथक स्थापन केलं, 2018 मध्ये पहिलं वर्ष आमचं सर्वात हालाकीचं होतं की आमच्याकडे फायनान्शियली आम्ही स्टेबल नव्हतो अजिबात, म्हणजे काहीच नाही आमच्याकडे. आणि कोण आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायला पण, तेव्हा हे राजकारणी पण आपल्याला स्पॉन्सर करतात, पण त्यासाठी आपलंही नाव पाहिजे, त्यांच्यात ते लोक हात घालतात. तर तेव्हा आपलं शानदार म्हणजे उगवतं होतं, जस्ट बीज लावलेलं आम्ही, ते झाड होईल तेव्हा होईल. तर तेव्हा आम्ही जे होईल, जेवढं होईल, आम्हाला जेवढं शक्य होतं, टी शर्ट असू दे किंवा काय असू दे, आम्हाला कोणी असं म्हणजे मोठा स्पॉन्सर नाही, एकच फक्त दादा करून होते, ते आपल्याला देत होते दरवर्षी एक नॉर्मल ती कॉटनची टी शर्ट आहे, ती आम्ही घालून वावरत होतो. 2018 मध्ये 5 थर लावले. तेव्हा आपल्याला ट्रॅव्हलिंगला पण पैसे नव्हते, काय नव्हते, तर फक्त कांजूर भांडूप मध्ये चालत जेवढ्या हंड्या होतील, चालत फिरत तेवढ्या हंड्या केल्या पहिल्या वर्षी. आणि मग संध्याकाळी आटपून सगळं पूर्ण पॉसिबल तर नव्हतंच आम्हाला इथे तिथे जाणं ट्रॅव्हलिंगमुळे. जेवढ्या हंड्या कव्हर झाल्या चालून, तेवढ्या हंड्या केल्या फक्त आम्ही 2018 मध्ये. त्याच्यानंतर मग पुढे 19 मध्ये मग आमचा थोडा विचार झाला. आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बघितलं मार्केटमध्ये जाऊन की सगळे मोठमोठे गोविंदा पथक आलेले. त्यावेळी देखील आमच्या इथे जय जवान, माझगाव यायचे, मोठ्या मोठ्या हंड्या लागायच्या. तर त्यांना बघायला गेलो असता, सगळे आपापले टी शर्ट घालून असतात, आणि आम्ही आमच्या टी शर्टवर पहिलं नाव नव्हतं शानदार वगैरे, फक्त प्लेन टी शर्ट, पाठी पॉलिटिक्सचा प्रोटोकॉल, आणि आम्ही आमचं गोविंदा फक्त त्याच्यावर चालवत होतो. तर एकदा असंच विचार आला की आपल्या पण टी शर्टवर नाव पाहिजे. असंच विचार करून मग पुढच्या वर्षी आम्ही 6 थराला घेतलं. पण 6 थर लावले तेव्हा आमचा विचार एकच होता की आम्हाला आता टी शर्टवर आमचं नाव पाहिजे. प्रॉपर एक किट असला प्रॉपर. हा, किट तर आम्हाला शक्यच नव्हती. फक्त आमचं होतं त्या कॉटनच्या टी शर्टवर आमचं गोविंदा पथकाचं नाव पाहिजे. किट शक्य नव्हते. आम्हाला माहित होतं फायनान्शियली आपल्याला काय आहे काय नाही, तर तेवढेच आम्ही धरून चाललेलो. मग तेव्हा आम्ही स्वतः हे सर्व गोविंदांनी आमच्या जे विभागातले आम्ही जे चालू केलेलं, त्यांनी स्वतः बसून टी शर्टवर आम्ही सर्वांना हा किस्सा चांगलाच आठवतो, आणि ते दिवस आणि आत्ताचे दिवस आम्ही पेनानी टी शर्टवर नावं लिहिलेली आहेत. हा, मार्करनी, म्हणजे एक असा साचा बनवून त्याच्यात आपल्या शानदार गोविंदा पथक आम्ही हे स्वतः मार्करनी नाव लिहिलेलं आहे. बघायला गेलं ना, आता हल्ली किट, प्रॉपर टी शर्ट हो. क्वालिटी, म्हणजे पॅन्ट सुद्धा तशी क्वालिटीची. पूर्वीचा गोविंद होता ना, तो प्रॉपर ती टी शर्ट साधी कॉटनची, त्याच्यावरती पण त्याचे शाईवाले प्रिंट केलेलं, आणि तेच घालून आम्ही सुद्धा तेच घालून फिरायचो. हा. तेव्हा कुठले राजकारणी द्यायचे, अखंड एकदम लॉर्ड लॉर्ड द्यायचे, द्यायचे सगळ्यांना ते. आणि ते असं गरम त्याच्यावरती ते प्रिंटिंगचं आम्ही काढलेली इन्फॉर्मेशन काढलेली, तर एका प्रिंटचे त्यावेळी देखील 30 रुपये होते, तर आमच्याकडे तर तेवढे पण नव्हते. हा, तेवढे म्हणजे 50 टी शर्ट वर मारायचे, तर आमच्याकडे तेवढेही नव्हते. मग आम्ही तोच एक केला की आपल्याने जेवढं होईल मार्कर आणून त्याच्याने आम्ही नावं लिहिली, आणि त्या वर्षी ते टी शर्ट घालून आम्ही फिरलो. हा, पुढे ढकललं. आणि मग नंतर 3रं वर्ष आमचं जे आलं, ते त्या वर्षी देखील आपले 6 थर लागले. 7व्या थराचा आम्ही प्रयत्न केलेला. 3ऱ्या वर्षी आपल्याकडे किट आली प्रॉपर, प्लेन किट आली, आणि ज्या दिवशी आम्ही 7 थराचा प्रयत्न केला, थोडा अयशस्वी झाला. त्या वर्षी देखील 6 थर लावले आपण. आणि मग नंतर 2 वर्ष आपले कोविड मध्ये गेले. कोविड नंतर आम्ही जो पिकअप घेतला तो आतापर्यंत कुठे थांबला नाही, चालूच आहे. दरवर्षी एकतरी पराक्रम काय ना काय नवीन करायचंच आहे आम्हाला. मागच्या वेळी पण 8 थर आम्ही त्याच्या आदल्या वर्षीच लावले. 2 वर्ष झाले आम्ही 8 थर लावते. मागच्या वेळी फक्त आपण 8 वेळा 8 थर लावले. 8 वेळा 8 थर न पडता. दहीहंडीच्या दिवशीचे. आणि सरावाला 2दा लावले जागेवर.
त्या जागेवर पण आम्ही क्रेन वगैरे अरेंज करून ओके, हार्नेस, हा 8 थर जेव्हा लावायचे होते तेव्हा आम्ही क्रेननीच लावले, की वरच्याची सेफ्टी घेऊन. आणि बाकीचं नंतर मग आपल्या 8 थर लावल्यानंतर आम्हाला प्रो मध्ये जायची संधी भेटली. 8 थर जेव्हा आमचे कम्फर्टेबल बसले ना, की आम्ही मागच्या वर्षी पण एकदा फर्स्ट अटेम्प्ट घेतली, लावली, उतरताना पडली, सलामी वगैरे झाली. दुसरी जी अटेम्प्ट घेतली, दुसरी अटेम्प्ट आमची सक्सेसफुली उतरली एकदम. म्हणजे काही आम्हाला वाटलं नाही की 8 लावताना एकदम आपण थरथरतोय किंवा आपला थर एकदम इम्बॅलन्स, एकदम प्रॉपर लागला. आणि पुढच्या वर्षीच आपण प्रोला चान्स घेतला. पण आता तुम्ही बोलत की एकदा सुद्धा पडत नाही. आता मला एकदा सुद्धा असा कुठला इन्सिडेंट घडला नाही की एखाद्याला लागतंय किंवा काय? मोठा इन्सिडेंट तर आपल्या गोविंदात काहीच नाही झालाय. फक्त एक लास्ट टाइम झाला आमचा, तो पण गोविंदा खाली उभा होता, थरात नव्हता, पकडायला उभा होता, वरचा जस्ट खाली आला आणि त्याच्या इथे थोडा फक्त इंजरी झाली. खाली उभा होता त्याला. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे ट्रेनिंग देताय गोविंदांना की थर प्रॉपर लागले पाहिजे आणि उतरले नक्कीच पाहिजे. नक्कीच. आमचं सर्वात महत्वाचं हेच आम्ही घरून धरून चालतो, की पोरं येत आहेत म्हणजे ती अशी वाऱ्यावर सोडलेली नाही. ती आपल्या घरातली पोरं आहेत. त्यांना देखील उद्या काय इजा होता कामा नये, हंडीचा त्रास कोणाला पुढे हे नाही करायचंय, बेअर नाही करायचंय. तर जेवढं होईल तेवढं काळजी घेऊन, आणि जेवढी आमची कॅपॅसिटी आहे, जेवढी आमची क्षमता आहे, आम्ही असं नाही की 8 थर लावून मग उद्या जाऊन 9 थर लावणार. Risk नाही. ज्यावेळी मोठे 8 लागतील ना आमच्या मैदानात, म्हणजे टॉपर सोडून, तेव्हाच आम्ही जाऊन हंडीच्या दिवशी 9 थर टाकणार. नाहीतर तीही चान्स देखील आम्ही नाही देणार. म्हणजे आतापर्यंत फक्त 8 थराचा प्रवास आहे. हो, 8 थरांचा प्रवास. 9 थरांचा जो विचार आहे तो तुमच्या डोक्यात चालू आहे. डोक्यात चालू आहे. जेव्हा आमचा सराव पूर्ण होईल, मोठे 8 थर आम्ही मैदानात बसवू, 8 ते 10 वेळा जेव्हा आम्ही बसवले, तेव्हा आम्ही कॉन्फिडन्स घेऊन 9वा टाकणार. नाही तर मग यावर्षी देखील 8 थरांचाच प्रयत्न राहील. टार्गेट 8 थरांचा आहे, पण तो 9वा आहे तो सरावावर डिपेंड आहे. जेवढा सराव आमचा होईल मजबूत, कारण माझं एकच ध्येय की कुठच्या पोराला इंजरी नाही घ्यायची. लावतोय तर ते उतरवायचे. त्या हिशोबाने जर सराव आहे माझा तर मी करीन प्रॅक्टिस. नाहीतर मग जेवढे आहेत 8 तर आमचे आता म्हणजे आम्हाला नथिंगच आहे. समजा 8 थर आता आज बोललं पोरांना की 8 थर लावायचे, तर पोरं आज येऊन लावणार. असं प्रॉपर तुमच्या मुलांच्या बॉडीला हॅबिट झाली त्या वेटची. नाही बाबा 8 थर लावायचे, प्रत्येकाला प्रत्येकाची जागा सेट आहे. आपण गेला, आपल्याला फक्त कोचने सांगितलं की बस 8 रेडी लागलेच पाहिजे. आता हा पारंपरिक गोविंदा आणि जो आता प्रो, याच्यामध्ये काय डिफरन्स वाटतं तुम्ही? डिफरन्स आता आहेच, परंतु पारंपरिक गोविंदा कुठे असा नष्ट होईल असं कधीच एखादा भाग येणार नाही. पूर्वेश सरांची गोविंदांवर खूप मोठी मेहरबानी आहे. पूर्वेश सरनाईक सरांची, ज्यांनी जो प्लॅटफॉर्म दिलाय. म्हणजे आधी गोविंदांच्या घरचे ओरडायचे की हंडीला नाही जायचं, हे सर्वांचं फिक्स आहे, सर्वांच्या घरच्यांना काळजी आहे, काळजीपोटी बोलतात, पण पोरांना जायचंय हंडीला. तर हंडीला आता असा प्लॅटफॉर्म दिलाय की घरचे देखील बोलायला लागलेत की प्रॅक्टिसला जा. असं झालंय रिअलिटी. आमच्या इथे जे घरचे पाठवत नव्हते ते पण आता पाठवायला लागलेत, कारण एखादा प्लॅटफॉर्म भेटलाय मुलाला. मुलं टीव्हीवर दिसत आहेत आपली, आणि एकत्र 200 पोरांना टीव्हीवर आणणारा फक्त एकच खेळ आहे, तो म्हणजे दहीहंडी. नाहीतर आपण टीव्हीवर क्रिकेट बघतो, कबड्डी बघतो, 7, 10, 11 एवढीच पोरं आपल्याला दिसणार टीव्हीवर. पण जेव्हा 200 पोरांचा समूह एखाद्या कुठचा खेळ दाखवतोय तर तो दहीहंडी. मला ते पारंपरिक गोविंदा जो आहे, बरोबर. प्रश्न जो होता की म्हणजे पारंपरिक दहीहंडीच्या दिवशी तो थर लागतात आपल्या ते, आणि तिथे खेळला जाणारा गोविंदा, प्रो गोविंदामध्ये खेळला जाणारा गोविंदा. पारंपरिक गोविंदा आधी आपण फॉलो करतोय. आता आम्ही जो हे करतोय ना, म्हणजे सगळे आपले रिच्युअल्स आहेत, पूजा असेल, कृष्णाची पूजा असेल किंवा जागेवाल्याचा मान असतो, हे सर्व करूनच आपण बाहेर पडतो. आणि पारंपरिक गोविंदा जो होता तो आम्ही खेळतोच आहे, परंतु प्रो गोविंदा जर खेळायचा आहे तर त्याचे काही फॉर्मॅट्स वेगळे आहेत, तर त्याचा सराव वेगळ्या पद्धतीने करायला लागतो. ते लोकांनी दिलेले फॉर्मॅट्स आहेत, त्याच्यावर आपल्याला चालायचंय. आणि पारंपरिक गोविंदाने याच्यात जास्त डिफरन्स नाही दिलाय काय. आपण सर्व म्हणजे आधी जे करत होतो तेच आहे, फक्त ह्यांचे फॉर्मॅट्स आहेत आता जे रिले वगैरे, त्याच्यात त्यांनी चेंजेस आणलेत की एखाद्या खेळाचा दर्जा द्यायचा आहे. तर आम्ही जपायचा प्रयत्न करतोय पारंपरिक गोविंदा, आणि आमचा शेवटपर्यंत एम असणार आहे की आम्हाला पारंपरिक गोविंदाच खेळायचं आहे. परंतु कुठेतरी नाव एक आपलं असतं ना की आमचं काहीतरी स्वतःचं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही प्रोचा प्रयत्न करतोय. बरोबर. आणि पारंपरिक गोविंदा त्या दिवशी दहीहंडीच्या दिवशी खेळला जाणारच आहे. नक्कीच पण नक्कीच. प्रो गोविंदा माझ्यामध्ये तरी असा आहे की प्रो गोविंदा जो आहे ना, त्याच्यामुळे दहीहंडीच्या दिवशी काय होतं की बघा, हा आयोजक जो असेल तो टायमिंग देईल. टायमर नाही तिथे काही नाहीये, तुम्हाला फक्त थर लावायची संधी भेटते, तुम्ही थर लावता.
प्रोमुळे अशी हॅबिट लागली असेल एखाद्याला की नाही त्या टायमात थर लागला पाहिजे, त्यांचे जे टार्गेट्स आहेत ते कम्प्लीट झाले पाहिजे. त्याच्यामध्ये मुलांची ऍक्टिव्हिटी किती वाढली आता बॉडी. ऍक्टिव्हिटी ना सर्वात प्रथम पहिले मुलांना ना पाय ठेवायला देखील नाही व्हायचं जेव्हा थरांची आम्ही प्रॅक्टिस करायचो. परंतु आता एक शिट्टी मारली ना 20 सेकंड मध्ये 7 थर आपले लागतात, 20 ते 22 सेकंड मध्ये. म्हणजे त्या लेवलचा स्पीड काय असेल आपण विचार करू शकतो की म्हणजे एक पाय ठेवला तर पोराचा दुसरा पाय तिकडे. नाही तर आधी असं होतं की जो आपण कधी आम्ही वेळेचा विचारच नव्हता केला जेव्हा प्रो मध्ये नव्हतो गेलो. तर आमचं एकच हे असायचं एम की थर खाली नाही पडला पाहिजे, वेळ किती पण घ्या. पण आता असं आहे, वेळ पण कमी घ्या, थर पण नाही पडला पाहिजे. त्याच्यामुळे इंजुरी पण तुमची म्हणजे कमी होते ना. हो, खूप कमी आहे. प्रॅक्टिस आता समजा ना आम्ही 6 थर 100 दिवस झाले मी 6 थरच लावतोय. तर 101 दिवस असा असणार की 6 थर आमच्यासाठी काहीच नसणार. सेम तसं आहे, तो 7 थर असू दे किंवा 8 थर असू दे. जर सराव तुम्ही एका गोष्टीचा 100 वेळा आम्ही करतोय तर आम्ही ते 101 वेळा तो आमचा एकदम सक्सेसच देणार आहे आम्हाला. आणि एखाद्या गोष्टीची हॅबिट झाली का भीती वगैरे सगळी मरते. पोरांच्या आधी पोरं वर जायला घाबरायची. आता म्हणजे वरती जाणं बोललो ना तरी एकटे पण जाऊन उभे राहतात. कोण बाजूचा लेट येतो एखादा, तर अशी भीती नाही त्यांच्या मनात. कारण हॅबिट झाली त्यांना. रोज रोज वरून खाली बघतायत किंवा एखाद्याच्या खांद्यावर पाय ठेवतायत. जमीन झाली त्यांच्यासाठी खांदा म्हणजे. आणि आता 2026 चा टार्गेट काय आहे संदर्भात. 2026 सध्या तर आम्ही प्रोच्या आणि यावर्षी आम्हाला विक्रम देखील करायचाच आहे. पण तो सरावावर अवलंबून आहे. ज्याप्रमाणे आमचा सराव होईल, आता मी बोलल्याप्रमाणे आमचे ज्या दिवशी मोठे 8 मैदानात बसतील त्यावेळी आम्ही विचार करू 9 ला यायचं का, नाहीतर मग 8 थर लावून आमचा सर्वात महत्वाचा प्रश्न हे असणार आहे एम प्रो गोविंदा. दोन्हीकडे एकदम परफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी परफेक्ट आहे, कारण की मुलांची सुद्धा काळजी आहे हो. त्याप्रमाणे. आणि असं नाही की तो खेळलाय म्हणून त्याला खेळायचंच आहे. नाही नाही पारंपरिक गोविंदा सुद्धा त्याच्याप्रमाणे म्हणजे जपायचा आहे. आता ह्याच्यावर एक असं विचारायचं की जो गोविंदा खेळणार आहे त्याला 200 गोविंदा आहे, 200-250 मुलांची संख्या किती आहे आता अंदाजे. आमचा गोविंदा प्रॉपर जे थरातली पोरं आहेत 200 पोरं आहेत. आणि असं लास्टच्या दिवशी आपला जो क्राऊड असतो हा तो 300-350च्या पुढे असतो. आता जी दहीहंडीमध्ये जी मुलं आहेत घरातली, हा. त्या मुलांचा तुम्ही काय कोच म्हणून काय स्ट्रगल सांगू शकता. स्ट्रगल म्हणजे प्रशिक्षण देत असताना आपल्याला सर्व म्हणजे आमचा गोविंद आहे सर्व विभागातली पोरं आहेत. आणि त्या विभागातली सगळी पोरं म्हणजे आता गोविंदा असं नाही राहिला की अनपढ लोक खेळत आहेत. सगळे वेल एज्युकेटेड पोरं गोविंदा खेळत आहेत. कॉर्पोरेट्समध्ये कामाला आहे, कोण चांगल्या चांगल्या लेवलला कामाला आहेत. ते सगळं करून घरातलं सगळं हा कारभार बघून मग नंतर जो वेळ भेटेल तो प्रॅक्टिसला द्यायचा असतो यांना. तर स्ट्रगल असं खूप आहे. म्हणजे सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, संध्याकाळी आल्यावर थोडंफार आपली काही घरची कामं असतील ती करायची. मग सरावाला हा आमचा 3 महिन्याचा रुटीन आहे. मग सरावाला यायचं, परत गेलो, झोपलो, सकाळी उठलो, हा रुटीन असतो. फक्त संडे एक भेटतो, त्यात पण आम्हाला संडे आम्ही सकाळची प्रॅक्टिस करतो. तर सकाळी उठणंच आहे. 10 ते 12 आपला प्रॅक्टिसचा टाइम आहे संडेचा. 10-12 वाजेपर्यंत ताणून झोपणारे नाही हा मुलं सुद्धा या दहीहंडीच्या 3 10 वाजता मैदानात. मैदानामध्ये हा हसतात. 10 ते 12 काहीच नाही. हा नाही. आणि आता यंग क्राऊड आहे त्यांना पिकनिकचं खूप वेळ आहे की आम्हाला दर सॅटर्डे संडे पिकनिक्स पाहिजे पावसाळ्यात. परंतु गोविंदात जेव्हा घुसतात तेव्हा सॅटर्डे संडे हे मेन दिवस मैदानात थांबायचं आपल्याला. म्हणजे स्वतःची हाऊस माऊस सुद्धा मारून कॉम्प्रोमाइज काही ना काही बरोबर गोष्टी करून. आणि स्ट्रगल तर खूप आहे. म्हणजे घरच्यांना एका ठिकाणी घरच्यांना पण हँडल करायचं की जे नाही जाऊ नको हंडीला वगैरे बोलतायत ते मॅनेज करून मग असं तरी समजावून आपल्या गोविंदासाठी यायचंय. बरोबर. घरच्यांचं म्हणजे ज्यांची लग्न झाले त्यांच्या बायकांचं, हा. गर्लफ्रेंड आहे, गर्लफ्रेंड हा. आई वडील असतील सगळ्यांची समजूत काढून जायचं म्हणजे जायचं. पण गोविंदाला जायचंय. हा, गोविंदाला जायचं. ठराला नाही पण धराला यायचंच आहे. तुम्ही स्वतः कोच म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काय लाईफ आहे. मी सध्या आता कॅटरिंगचा आमचा बिझनेस आहे. मी पण जॉब केला आता 5 वर्ष, पण आता मी बिझनेसमध्येच फूडचं माझं हे बघतोय. आणि प्रशिक्षण म्हणजे मी सर्व मुलांचे डिसिजन घेऊनच येतोय आम्ही. कारण ना जो आमचा गोविंद आहे तो एका वयोगटाचाच आहे. मी आता माझं स्वतःचं 25 वर्ष आहे, तर त्या वयोगटाचीच आम्ही सगळी पोरं आहेत. तर आम्ही सगळेच मी डिसिजन घेऊन फक्त असं असतं ना की 10 जणांची डोकी नाही लावायची आपल्याला. निमित्त माझं असतं की मी बोलणार फक्त, बाकी डिसिजन आपले सगळे मिळून आम्ही घेतो. काय कुठे चेंजेस करायचे म्हणजे असतील. सगळे तुमच्या डिसिजनच्या म्हणजे सगळ्यांना ऍग्री असतं का. ऍग्री कुठच्या आपल्या पोरांचं आपल्या गोविंदा पथक तर असं आहे ना की आम्ही एक शब्द बोललो तर तो फायनल की त्याच्यावर हा सेम आहे. मेन आमचा तो गोविंदाचा बेनिफिट काय आहे
की आम्ही एका विचारसरणीचे. असं असतं गोविंदांमध्ये तुटाफूट केव्हा होते, काही वयस्कर लोक असतात त्यांचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, मिडल एजचे असतात त्यांची वेगळी आणि लहान पोरांची वेगळी. पण आम्ही गोविंदात असं चालू केलं, आम्ही एकाच वयोगटातले सगळे. आमच्या गोविंदात 28-30च्या वरती पोरगाच नाही, अच्छा. एक पण 30 पोरगा वरती नाही. मुलगाच नाही. नाही, सगळे आम्ही एकाच वयातली पोरं आहेत. एकदम यंग जनरेशन आहे. यंग यंग. एकदा तुम्ही कधी भेट द्याल, तुम्ही स्वतः नक्की, सांगणार. नक्की भेटेल. नक्की. आणि आपल्यात फक्त आणि फक्त लास्ट एज असेल 28 ते 29, अच्छा. त्याच्या पुढे नाही. खरं भारी कमाल आहे म्हणजे याच्यामध्ये. आणि कमी वयात आमच्या कांजूर भांडूपमध्ये देखील आम्ही न बोलता, स्वतःची स्तुती न करता कोणालाही विचारावं, कमी वेळात म्हणजे जास्त पराक्रम करणारा गोविंदा म्हणजे पथक, प्रगतीपथावरती जाणार. शानदार गोविंदा पथक शानदार. आहे. हा. ते खरं नावाच असं युनिक आहे ना, शानदार. त्याच्यामुळे ते शान एकदम आहे त्यांची आता. नक्कीच. आणि शेवटपर्यंत राहणं. आणि आता फक्त शानदार गोविंदा पथक असं नाही की आम्ही गोविंदापुरतीच मर्यादित आहे. आम्ही वर्षभर देखील असं त्या काही पॉईंटकडे पण ते येणारच होतो. हा. स्वतः मुलात कारण बरं. काय आहे? काही लोक गोविंदांचा फक्त ना 2 महिन्यासाठी वापर करतात. गोविंदा पथक आहेत, खूप साऱ्या कंप्लेंट्स असतात की बाबा 2 महिनेच आम्हाला विचारतात. परंतु शानदार गोविंदा पथक असं की जे वर्षभर पोराची दखल घेत राहणार, की तुम्ही काय करताय, तुमचं कसं चाललंय, सगळं काय त्रास असेल तर आम्हाला सांगत चला. तर ह्या पथावर आम्ही चालतो. कोणाचं मेडिकल इश्यूज असतील, आमच्या गोविंदा पथकात खूप सारे म्हणजे असे मोठे इन्सिडेंट झालेत. गोविंदात नाही म्हणजे इंजरी वगैरे, एखाद्याच्या घरातला कोणतरी आजारी आहे, किंवा आमचा मित्र एक होता शुभम मुतेकर करून, जो हात द्यायचा. अच्छा. 1 वर्ष आमचं म्हणजे 8 थर लागण्याचं न कारण होतं तोच, म्हणजे की हॉस्पिटलाइज होता, म्हणजे खूप क्रिटिकल होता. क्रिटिकल सिच्युएशन मध्येच होता. तर आमचा सराव कमी झाला, पूर्ण सर्व पोरं हॉस्पिटलमध्ये. म्हणजे आमचा एकदम जिवलग पोरगा तो, की तो पोरगा नाही तर आमचं स्वतःचं मनच नव्हतं लागत की थर लावावं. पोरं रोज येत होती प्रॅक्टिसला, पण माझं पण मन नव्हतं लागत की प्रॅक्टिस घ्यावं. मग थोडंफार काहीतरी ट्राय घ्यायचं आणि परत हॉस्पिटलला जाऊन बसायचं. असं खूप सारं, म्हणजे तो 15 ते 20 दिवस ऍडमिटच होता हंडीच्या पिरियडमध्ये. मग आमचा सराव काय झाला नाही. परंतु मग नंतर तो थोडाफार कव्हर झाला, तेव्हा आम्हाला जीवात जीव आला की आता काहीतरी करू. पण तोपर्यंत हंडीचा दिवस जवळ आलेला. मग तेवढ्या दिवसात काय करू शकत नव्हतो. ती ट्राय घेतली आम्ही तरी त्या वर्षी 8ची, आणि नाही झाली सक्सेस. पण दुसऱ्या वर्षी जो पोरगा ऍडमिट होता तोच हात द्यायला गेला, आणि तेव्हा आम्ही 8 थर लावले. त्याची कमी होती कुठे. हा हा, नक्कीच. आणि स्वतः आमच्या मनात पण नव्हतं ना की तो नाही तर म्हणजे आम्हाला असं नव्हतं जमत की ह्याच्याशिवाय आपण कसं करायचं करून. आता म्हणजे हा झाला दहंडीच्या ग्रुपमध्ये. इतर समाजकार्य वगैरे काय असतं? समाजकार्य म्हणजे आता आपल्यात मंडळामध्ये गोविंदा चालवतोय जो, वेगवेगळ्या मंडळातली पोरं आहेत. आम्ही एकाच फक्त विभागातले नाही. आमच्या भांडूपमधले बरेचसे मंडळ आहेत, त्यांचे गणेशोत्सव असतील, काही ना काही सण असतील, तर आपण त्यांना आपल्या गोविंदातर्फे जी होईल ती छोटी ना मोठी काहीतरी मदत करतो. परत आपलं काही ना काही उपक्रम चालूच असतात, की आपलं रक्तदान वगैरे हे सगळं चालू असतं. म्हणजे एक प्रकारे सोशल वर्किंग सुद्धा चालू हा, असतं. सध्या आपण फायनान्शियली स्टेबल नाही. आमचे विचार खूप मोठे आहेत. आम्ही ठरवून ठेवले आम्हाला काय काय करायचं, पण शेवटी बोलताना फायनान्शियली आम्हाला अजून स्टेबल व्हावं लागेल. मग फायनान्शियली स्टेबल झाल्यानंतर काय करायचं? फायनान्शियली स्टेबल झाल्यानंतर शानदार गोविंदा पथक आम्ही चालूच त्या कारणासाठी केलंय, की समाजासाठी आपण काहीतरी झालं पाहिजे. एखाद्याला त्रास असेल तर त्याला शानदार नाव आठवलं पाहिजे की हे लोक मदत करतील. काही कामं असू दे त्यासाठी, काही हॉस्पिटलची कामं असतील, शाळेची कामं असतील, कॉलेजची कामं असतील, तर त्यासाठी शानदार गोविंदा पथक उभं राहणार. ज्या दिवशी समाजाला काहीतरी फायनान्शियल देणं स्टेबल लागतं आपण. देणं त्यासाठीच मंडळ नाही तर काय कोणाला एखाद्याच्या खिशात पैसे नाही जातात. मंडळ म्हणजे आम्हाला समाजासाठीच कामं करायची आहेत. आपल्या जी 200-300 पोरं आहेत त्यांच्या काय समस्या असतील त्या आम्हाला सोडवायच्या आहेत, किंवा घरातले हॉस्पिटलच्या प्रश्न असतात, कॉलेजचे, तर त्यासाठी आम्हाला फायनान्शियली स्टेबल, आता आम्ही आलो आहोत पथावर. आम्ही अजून 1-2 वर्षात फायनान्शियली स्टेबल होऊ आणि आपले उपक्रम पण अजून चालू होतील. आता एक असं विचारेन की दहंडीच्या दिवशी आपला जो गोविंदा बाहेर जातो थर लावण्यासाठी, त्या दिवशी शानदारला असं कुठे स्ट्रगल करावं लागतं थर लावायला जाण्यासाठी आयोजकांकडे? तर शानदारलाच facing करावं लागतं? असं नाही, सर्वच गोविंदा पथकांना खूप स्ट्रगल करावं लागतं. तर आता पॉडकास्टच्या माध्यमातून माझी आयोजकांना जर गेलं तिथपर्यंत विनंती असेल की आपण जे थर लावण्यासाठी सगळे मंडळ एकत्र करतो, तर क्राऊड न जमा करता जसं जसं मंडळ येईल तसं तसं प्रत्येकाला चान्स दिला आणि फ्री केलं. कारण एकात आपण 3 महिने प्रॅक्टिस करतो, आणि जर त्या मेन दिवशी आम्हाला फक्त 3-4 वेळा थर लावायला भेटले तर मग अर्थ नाही उरत की गोविंदा एवढे 3 महिने प्रॅक्टिस करतोय आणि फक्त त्या 4 ट्रायसाठी.
एका दिवसाच्या 4 ट्रायसाठी आम्ही 3 महिने प्रॅक्टिस करणं. तर आयोजकांना आमची विनंती असेल की तुम्ही पण थोडं लक्ष घाला. आणि एका वेळी कसं होतं, हार्नेस एक लावल्यामुळे एकाच गोविंदाला चान्स भेटतो. तर त्याच ठिकाणी आपण 2 ते 3 हार्नेस उपलब्ध करून एका वेळी 2-2, 3-3 मंडळांनी लावले, तर त्या ठिकाणी सर्व गोविंदांना चान्स पण भेटेल आणि सर्व गोविंदांची सगळीकडे जायची इच्छा असते. नाहीतर मग काय होतं, एक एरिया घेतला तर मग स्वतःचाच एरिया आपला करायचा राहतो आणि 10 वाजता हंड्या बंद होतात. मग त्यासाठी आयोजकांनी पण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि गोविंदांच्या सुखसोयीनुसार केलं पाहिजे. नक्कीच हा, कारण नंबर लावणं खूप 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 मोठी 100-150 नंबर म्हणजे ते ऐकूनच आपल्याला भीती वाटते. नक्कीच. आणि आता 8 थर आधी होतं, 8 थरला डायरेक्ट एंट्री. आता तसं नाही राहिलं. लावणारे खूप गोंधळ आहे. खूप म्हणजे 8 थर म्हणजे आता आधीचे जसं 6 होते ना, तसे 8 झालेत आता. 6-7 ला पहिली खूप व्हॅल्यू असायची. 7 8 जो लावणार तो डायरेक्ट जाणार, नंबर नाही लावणार. तो डायरेक्ट थर. पण त्याच्यात आता पण जर कुठला मोठा गोविंदा पथक आला ना, मग ते 1-1.5 तास असेच गेले. खूप त्याच्यामध्ये त्यांचे सिस्टम पूर्ण ते सेटअप करेपर्यंत खूप वेळ जातो. खूप. खूप मुलांना म्हणजे तेव्हा असं हे होत असेल ना, अंगाचे हाल होतात ना. आणि पाऊस आपला वरून चालूच असतो. त्या दिवशी कंपल्सरी पाऊस असतोच. आम्ही आता एवढं वर्ष अंडी करतोय, असं झालंच नाही की पाऊस नाही. भरपूर पाऊस असतो आणि त्यामुळे पोरांचं थोडं हाल होतं. आता तुम्ही प्रो मध्ये घेताय त्याच्यासाठी, आता जसं की शानदार तुम्ही सांगितलं की शानदारचं एक मंडळ होतं, त्यानंतर गोविंदा पथक आला. हे सर्व मॅनेज करण्यासाठी काय मॅनेजमेंट वगैरे टीम शानदार? मॅनेजमेंट टीम म्हणजे आम्ही पोरच आहेत की आम्ही झालो. आमची एक कोर कमिटी काम करते ह्याच्यावरती. आम्ही हंडीच्या दिवशीच्या रूटचा आमचा वेगळी टीम असते, रूट मॅनेज करायला. जेवण खावण जे असेल त्याची वेगळी पोरं असतात. आणि बाकी काय थराचं मॅनेज करायला आम्ही 2 प्रशिक्षक आहेत, पियुष चौधरी आणि मी. आम्ही थराची जे मॅनेजमेंट आहे ते आम्ही करणार, बाकीचे करायला पूर्ण टीम असते आपली. म्हणजे प्रॉपर एक मॅनेजमेंट मुलं सुद्धा करून हो. जेवणासाठी वेगळी जण असतात आपली. जेवणाचं सगळं म्हणजे सकाळी आपण निघतो तिथपासून सकाळी नाश्ता चाय चालू होते. मग पोरांना मध्ये मध्ये एनर्जी ड्रिंक असेल, फ्रुट्स असतील, मग नंतर दुपारचं जेवण झालं, संध्याकाळचा नाश्ता. आणि हे सगळं आपण एखाद्या 10 ते 15 जणांकडे सुपूर्द करतो की हे प्रत्येक पोरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते लोक आपापले काम एकदम व्यवस्थित पार पडतात. रूट मॅनेजमेंटला टीम असते, आम्ही त्यांच्या सगळे कॉन्टॅक्टमध्ये असतो. कुठे जवळ नंबर लागलाय मग तिकडे आपण जायचंय, असं सगळं रूट मॅनेजमेंट वाले एकमेकांच्या. मॅनेजमेंट करून गोविंदा पथक त्याशिवाय शक्यच नाही. असंच जर बाहेर पडलो की चला बघूया, मग दिवसात आपण एकच हंडी करणार आणि घरी येणार. बघायला गेलं ना, एकंदरीत त्या एका दिवसासाठी आहे ना 3 महिने प्रॅक्टिस आहे. त्याचप्रमाणे त्या एका दिवसासाठी एवढा फायनान्स टाकावा लागतो, एवढा पैसा उठावा लागतो की ते थर लावून सुद्धा मला वाटत नाही तेवढे रिटर्न आलेले. आता हेच झालंय, गोविंदा म्हणजे फक्त काय, तुम्हाला पैसे त्या दिवशी तर पैसे कमवायलाच नाही भेटत. आम्हाला आमचं नाव ठेवायचं म्हणून आम्ही बाहेर निघतो की शानदार, हे आता नाव शानदार असेल कुठचंही, प्रत्येक गोविंदा पथक तेच नावासाठी बाहेर निघतोय. नाहीतर आता तुम्हालाही माहित असेल टी शर्टची प्राइस काय झाली. 300-350 टी शर्ट छापायच्या बोलल्या ₹1,00,000-1.5 लाख टी शर्टला जातात. एक किट अंदाजे मला वाटतं 700 की 800 रुपये. 500-550 ला जरी तुम्ही लो क्वालिटीची घेतली की किट अशी नॉर्मल क्वालिटी घेतली 500-550 ला पडते. अशा मुलांचं घ्यायचं. 250-300 जणांची घ्यायची आपल्याला. कॉस्टिंग वेगळी, त्या दिवशी फिरण्याची कॉस्टिंग वेगळी. आणि हंडीला आता पहिल्यासारखे प्राइस नाही राहिले. हा एक मोठा. आता 8 थर लावल्यावर तुम्हाला कुठे 25,000 भेटणार. 6 वाल्यांची तर खूप हालत आहे. मग त्यासाठी देखील आयोजकांनी गेल्या वर्षी अनुभव केला होता. 8 थरला आय थिंक 10,000 रुपये देतात. स्टार्टिंगला सांगितलेली अमाऊंट खूप मोठी होती, 20-25 होती आय थिंक. नंतर 10,000 वरती आणून ऐन टाइम नाही येते 7 थरला 7,000 की 5,000. मग दिवसभरात किती थर लावायला भेटतात ते 20 वेळा लावले तरी आपला खर्च नाही निघत. त्यासाठी मग तेच आपलं नावासाठी निघतोय. बाकी काय, आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे टाकून गोविंदा केलाय. स्वतःच्या कोणी देऊ नाही देऊ, आम्हाला गोविंदा करायचं. ह्याच्या पुढे पण आम्हाला कोण देव कर नको, शानदार ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणेच करणार. आणि आत्ताचा जो शानदारचा हे चालू आहे की आम्ही प्रत्येक सण आम्हाला असं करायचंय, प्रत्येक दिवस गोविंदाचा की हिट झाला पाहिजे आमचा प्रोग्राम. ते पैसे नाहीत म्हणून रडत बसणं, आमच्याकडे पैसे नाहीत, हे नाहीत, तसं आता आमचं राहिलं नाही. आमच्यात जेवढं ताकद आहे, हिंमत आहे, तिथपर्यंत आम्ही गोविंदा पथक चालू ठेवणार आणि आम्हाला उत्साहात गोविंदा साजरा करायचा आहे. आपला एक सण सण जपायचा, आपली परंपरा जपायची. जसं आपण गणेशोत्सव करतो, नवरात्री उत्सव करतो, त्याचप्रमाणे गोविंदा देखील जोरदार झाला पाहिजे, हेच आमचं एक हेतू आहे. आता मला एक प्राऊड अशी मुवमेंट सांगणार की जी
पारंपरिक गोविंदामध्ये आपली प्राऊड मुवमेंट असेल तुमच्यासाठी? आमच्यासाठी प्राऊड मुवमेंट म्हणजे आम्ही गल्लीत प्रॅक्टिस करणारे होतो जी पोरं नाही. आता प्रो गोविंदा तर आमच्यासाठी प्राऊड मुवमेंट आहेच. ते आम्हाला आता मरेपर्यंत लक्षात राहणार आहे की आम्ही काय होतो आणि कुठे गेलेलो. पण त्याचबरोबर आपण एखाद्या मुख्यमंत्र्यासमोर थर लावत असतो आणि मुख्यमंत्री आपली मंडळाचं नाव घेऊन स्तुती करतात. मग आमच्या ठाण्याला झालं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि आम्हाला ते येणार आहेत त्या ठिकाणी 8 थर लावणारे मंडळ त्यावेळी अवेलेबल नव्हते. 8 थर लावणारे खूप होते, पण त्यावेळी तिकडे अवेलेबल कोणच नव्हते. तर शानदारने कॉल दिलेला की आम्ही 8 थर लावणार करू. आणि स्टार्टिंगला आम्ही आलेलो पडून 8 लावून. तर इकडे आम्ही कॉल दिला की आम्ही एकदम 8 लावणार कडकमध्ये आणि उतरवणार सुद्धा. तर मुख्यमंत्र्यांसमोर असं झालं. कॉल तर दिलाय, मग सगळ्या पोरांची लगेच हे केले आम्ही सांगून वगैरे. थोडं पोरांना प्रोत्साहित केलं की असं असं आहे. पण आम्हाला तिथे 2 तास हे करायला लागली प्रतीक्षा की ते येत आहेत म्हणून आम्हाला थांबवून ठेवलेला. आमचा नंबर आलेला, पण नाही तुम्ही थांबा, तुम्ही त्यांच्यासमोर 8 लावणार आहेत तर तुम्हीच लावायचे आता. तर आम्हाला 2 ते 2.5 तास तिथे थांबवून ठेवलं. तर पोरं अक्षरशः म्हणजे हात पाय सगळ्यांचे भर वरून पाऊस चालू आहे. पण नंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांची एंट्री झाली आणि नंतर आपल्या 8 थर लागले आणि त्यावेळी आपल्या पेजवर देखील तुम्हाला दिसेल ते सगळं आम्ही हायलाईट करून ठेवलेलं आहे. तर तो खूप प्राऊड मुवमेंट होता. म्हणजे की कोणतरी मोठी व्यक्ती आपलं दखल घेते, शानदार गोविंदा पथकाचं नाव घेते. मग तो खूप प्राऊड मुवमेंट होता. आणि प्रो गोविंदा तर आमच्यासाठी प्राऊडच आहे. सुद्धा सांगा ना एखादा किस्सा. प्रो गोविंदा आता आपण प्रो गोविंदा तर झालो, तो आमच्यासाठी प्राऊड मुवमेंट होता. आर्यन्स गोविंदा पथक आहे, बलाढ्य गोविंदा पथक आहे. आम्ही खूप काही शिकलोय त्यांच्याकडून. परंतु जेव्हा ते आमच्या अपोजिटला आले आणि त्यावेळी त्यांना आम्ही मात दिली, जी पहिल्या ह्याच्यात आर्यन्स आणि आमची बाजूला लागलेली पहिली, आम्ही त्यांना पहिल्याच ह्याच्यात फेरीमध्ये आपल्या शानदार गोविंदा पथक त्यांच्या पुढे होतं. आणि तो देखील आम्हाला एक प्लस पॉईंट भेटलेला प्रो गोविंदामध्ये. तिथून आम्ही हे ठरवलं की अरे बाबा, आपलं एवढं म्हणजे चांगलं खेळणारं गोविंदा पथक आहे आर्यन्स, त्यांना पण आपण जर टफ देऊ शकतो तर आपण मागच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये खूप काय करू शकतो. ह्याच हिशोबाने आम्ही सगळे उतरलेलो. आता 2018 पासून आता 2026 येत आहे, 25 पर्यंतची आपण कारकिर्दी जरी बघितली, इतक्या वर्षांमध्ये तुम्ही कोणाला आयडल मानवता? म्हणजे की ह्या गोविंदा पथकाला मी माझा एक मोठं म्हणजे आदर्श मानून चालतो आतापर्यंत, की त्यांच्याकडे बघून मी शिकते का, त्यांचे व्हिडिओज बघतोय, मीडियाचा जमाना आहे, व्हिडिओज बघून त्यांच्या मुलाखती बघून. असं कुठला गोविंदा पथक आहे मुंबईमध्ये? आदर्श म्हणजे आता आमच्यासाठी एखादं गोविंदा पथक तर नाहीये की आम्ही एका गोविंदा पथकाला बघून शिकलोय. लहानपणापासून आता 2018 मध्ये आमची स्थापना झाली, म्हणजे जे आधीचे आहेत ते आमच्यासाठी सगळेच आदर्श आहेत. तर आता हे मोठे मोठे गोविंदा पथक जेव्हा आपल्या विभागात एंट्री मारतात ना, जय जवान जेव्हा यायची, ताडवाडी यायची, तेव्हा त्यांचा जो ऑरा होता की जेव्हा त्यांची एंट्री व्हायची तर असं असायचं की आपलं पण असं काहीतरी पाहिजे. तर जय जवान असेल, माझगाव असेल, हे सगळे आपले म्हणजे आयडलच आहेत. मोठे मोठे गोविंदा आमच्या विभागातले देखील मंडळ असतील, छत्रपती असेल, हे देखील आमचे आयडलच आम्ही मानून चालतो. त्यांच्याकडे बघून तुम्ही हो शिकताय. हो, शिकतोय नक्कीच. आणि मोठे मंडळ आहेत ते म्हणजे आमच्या वडिलोपार्जित मंडळ आहेत, त्यांच्याकडे बघून चालणं, त्यांना म्हणजे त्यांच्याकडून शिकतोय आपण काहीतरी. आधी आम्ही त्यांची प्रॅक्टिस बघायला जायचो सगळे, की म्हणजे कधी वेळ भेटेल त्यांची प्रॅक्टिस बघायला जायला. तर असं सगळं करून आम्ही शिकलेलो आहे त्यांच्याकडूनच. तर आता पॉडकास्टच्या एंडिंगकडे झालं आणि एक अशी गोष्ट आहे की बांधिलकी, श्रीमान लेजंडचं वाक्य आहे बांधिलकी, हो. ते खूप फेमस आहे. काय सांगाल जे बाकीचे गोविंद पथक आहेत ना, त्यांना तुमच्याकडून काय एक संदेश असेल सगळ्यांसाठी? सगळ्या गोविंदांसाठी संदेश म्हणजे आता बरेचसे गोविंदा एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. काही लोक एकमेकांचे म्हणजे शाळेचे मित्र असतील, ऑफिसचे मित्र असतील, परंतु वेगळ्या गोविंदामध्ये. मी इकडे जातोय तर काही घरांमध्ये माझा भाव दुसऱ्या गोविंदा पथकात जातोय. तर असे आहेत, पण त्यांच्यामुळे काहीसे गोविंदा पथकच पूर्ण कनेक्टेड आहेत. आणि सर्व पथकांनी फक्त एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपले सगळे विविध प्रकारची पोर आहेत, पण ते पथकात जे पथक चालवत आहेत त्यांनी फक्त पोरांमध्ये एकमत ठेवून असं ठेवलं पाहिजे की कोणाशी कॉम्पिटिशन न खेळता आपण हा सण साजरा करतोय, आपला महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यात कुठे कॉम्पिटिशन नको यायला की आम्ही एवढे थर लावतो तर आम्हाला आमची जिरवायसाठी समोरचा जास्त थर लावतोय. थर लावावे जेवढे लागतायत, 9 लागतायत, 10 लागतायत, पण जेव्हा जर आपले थर नाही लागत आहेत, मग मी 8 मध्ये खुश आहे तर मी 8 मध्येच खुश राहावं. की 8 आता एखादा कोणीतरी 9 लावले म्हणून मी 9 लावायला नाचेल, तर असा आमच्यातला भाग नाही पाहिजे कोणाचाच.
प्रत्येक गोविंदांनी ठरवलं पाहिजे की कुठल्या पोराला इजा न होता आम्ही गोविंदा साजरा करू आणि आपला सण आणि संस्कृतीची जपायचा प्रयत्न करू. कारण आधीच्या काळी ऑब्जेक्शन घेतलेले खूप काही गोविंदावर. का तर आपण सराव न करता काही थर लावायचो आणि मग काय ती जीवितहानी होत होती, कोणाचं मोठ्या इंजरी होत होत्या हात पाय. तर तसं काही नाही झालं पाहिजे आणि हे तेव्हाच होतं जेव्हा आपण प्रॅक्टिस न करता काहीतरी वेगळा पराक्रम करायला जातो एखाद्याला दाखवण्यासाठी, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात. जेवढा सराव माझा होतोय मी तेवढेच थर लावणार. या जर ह्याच्यावर आपण ठाम राहिलो तर आपल्याला कुठेच काय आपल्याला त्रास नाही होणार ना पुढे कोण आपल्यावर ऑब्जेक्शन घेईल. आणि कॉम्पिटिशन नको, स्वतःचं नाव टिकवायसाठी खेळा गोविंदा. हा लावतोय म्हणून मी जास्त लावायला जाईल असं करू नका, की माझा गोविंदा सुखरूप कसा राहील ह्याच्याकडे जास्त प्रत्येक पथकाने फोकस केलं पाहिजे. सर्वांनी केलं तर नक्कीच इंजरी कमी होणार आहे आणि गोविंदा एक सुखरूप लेवलला खेळला जाईल. तर सर्वांनी नक्की. लक्षात आणि कसं ठेवावं. माहिती आता कसं तेव्हा गोविंदा खेळत होता हा. आधी. आणि आता कसं गव्हर्नमेंट सुद्धा याच्यावरती खूप साऱ्या स्कीम्स वगैरे आता इंस्टाग्रामवरती सुद्धा पेजेस आहेत गव्हर्नमेंटचे. तिथे सुद्धा खूप सारे आता विमा 70 वगैरे- दिवसाचा विमा देखील आलाय विमा सुद्धा- सरावाचा. मागच्या वर्षी देखील होता आणि MRDGA खूप मदत करते. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन त्यातील सर्व सभासद एकदम हेल्पफुल आहेत. आम्हाला तर खूप साऱ्या पद्धतीने त्यांनी मदत केली आहे शानदार गोविंदा पथकाला. आणि ते इच्छुक आहेत 4 ते 5 थर लावणारे. आम्ही जेव्हा मीटिंग्स मध्ये जातो त्यांनी सांगितलंय की 4 ते 5 थर लावतात त्यांना देखील आम्ही तेवढाच सन्मान देणार आहे. असं नाही की तुम्ही 9 थर लावतात 10 थर लावतात त्यांनाच आमच्याकडून मदत होईल. प्रत्येक गोविंदाचा सन्मान प्रत्येक होणार आहे. गोविंदांचा सन्मान MRDGA करते, होणार नाही. आता लास्ट टाइम पण जे झाले 6-7 ज्यांनी नवीन काय ना काय केलेले MRDGA सगळ्यांना म्हणजे प्रोत्साहित केलं सन्मान चिन्ह वगैरे देऊन. तर त्यांच्या लेवलला खूप मोठं काम चाललंय त्यांच्याकडून. आणि आता महाराष्ट्रच नाही तर ते लोक गुजरात वगैरे देखील कॅचअप करायच्या ह्याच्यात आहे की तिकडे पण आपली संस्कृती आणि तिथले पण मंडळ आता आपले मुंबईचे मंडळ बघून झालेत चालू की आपल्याला देखील गोविंदा केला पाहिजे. तिथे देखील आता 8 थर 9 थर असे सुरू झालेत सुरतला वगैरे. तर त्याचप्रमाणे आपण देखील MRDGA ला कुठेतरी थोडंफार मदत केली पाहिजे. बाकीचे आयोजक वगैरे हंडी करतायत साजरी, पण त्या हंडी साजरी करत असताना सरावाला विमा देणं हे खूप मोठं काम करतायत. आणि MRDGA वाल्यांचा खूप मोठा हात आहे याच्यात. तर त्यांचं ना सर्वांतर्फे मी आभार व्यक्त करतो. ते असे जर आपल्या पाठीशी उभे राहिले तर सर्व गोविंदांना याचा भविष्यात फायदा आहे. नक्कीच. आणि तुम्ही जर मीडियावरती जर कनेक्ट असाल ना, प्रत्येक अपडेट आहे ना तो येत असतो आता मीडियावरती. हो. सर्वांबद्दल सुद्धा आला 1.5 लाख काहीतरी हो. गोविंदांना सुद्धा आहे विमा आहे विमा 70 आहे. दिवसाचा. तुम्ही जर कनेक्ट असाल ना तुम्हाला डेली जो अपडेट असेल ना तुम्हाला तिथे तो आयडिया मिळून जातो. नक्की. आणि फायनली आज पॉडकास्टच्या एंडिंग आलेला आहे आणि खूप सारे आभार आहे की तुम्ही धन्यवाद, आम्हाला धन्यवाद. भेटलात. खूप वेळात वेळ काढला आमच्यासाठी आज आणि शानदार गोविंदा बघण्यासाठी आपल्याला नाही का जसं मागणं करतो देवाकडे की जशी प्रोची तयारी चालू आहे आणि जो पारंपरिक गोविंदा आहे शानदारचं नाव जे आहे ना नाव असंच पुढे नेत राहा. नक्की आणि नक्की. तर अभिमानास्पद वाटणारे एक पॉवरफुल मुवमेंट आहे प्रत्येक वर्षी तुमच्याकडून घडून दे. 2018ची सुरुवाती झालेली आहे ती अत्यंत म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाहीये. ती पुढे कंटिन्यू राहून दे एवढंच आता बोलेन मी. आणि थँक्यू सो मच तुमची धन्यवाद. थोडासा वेळ आम्हाला दिला तुम्ही देखील आम्हाला पॉडकास्ट करण्याची संधी दिली त्याबद्दल देखील शानदार गोविंदा पथकातर्फे तुमचे आभार. नक्की धन्यवाद. थँक्यू.